नमस्कार विद्यार्थी. याआधी तुम्ही घन पदार्थांच्या संयोगांच्या आकारांबद्दल शिकलात. आज या भागात आपण घनाचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरण पाहणार आहोत. मागील सत्रामध्ये आम्ही पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि जटिल घन पदार्थांचे आकारमान शोधण्याचा रोमांचक संकल्पनांचा शोध घेतला. विशेषतः भिन्न मूलभूत आकार एकत्र करून तयार झालेल्या. आपण पाहिले आहे की गणिती कौशल्ये वास्तविक जीवनातील परिस्थितींवर कशी लागू होतात, जसे की भिंती किंवा वाहनांसाठी लागणारा पेंट निश्चित करणे किंवा कॅप्सूलमध्ये किती औषध असू शकते याची गणना करणे. जेव्हा तुम्ही घन सिलेंडरच्या आकारात मेणबत्ती घेता, ती वितळवा आणि वितळलेले मेण गोलाच्या आकाराच्या दुसऱ्या कंटेनरमध्ये ओता. थंड झाल्यावर तुम्हाला गोलाच्या आकारात एक मेणबत्ती मिळेल. अशा परिस्थितीत लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की नवीन मेणबत्तीचे घनफळ मूळ मेणबत्तीच्या घनफळाप्रमाणेच असेल. हे सविस्तर समजून घेऊयात. उद्दिष्टे. हा धडा पूर्ण केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. त्रिमितीय घनपदार्थांचे घनफळ अखंडता राखून परिवर्तन करण्याची संकल्पना समजून घ्या. नवीन परिमाणे खंड किंवा घन पदार्थांचे पृष्ठभागाचे क्षेत्र बदलल्यानंतर ते शोधणे समाविष्ट असलेल्या समस्यांचे निराकरण करा. स्थापत्य, अभियांत्रिकी, उत्पादन आणि कला यांसारख्या वास्तविक जगातील परिस्थिती ओळखा जेथे घन पदार्थांचे रूपांतर करणे प्रासंगिक आहे. महत्त्वाचे शब्द: परिवर्तन, रूपांतर, खंड, पृष्ठभाग, क्षेत्र, कास्टिंग, वितळणे. आता आम्ही एक समस्या सोडवू. उदाहरण: 4.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या धातूचा गोल वितळला जातो आणि 6 सेंटीमीटर त्रिज्येच्या सिलेंडरच्या आकारात पुन्हा तयार होतो. सिलेंडरची उंची शोधा. उपाय: या प्रश्नात त्यांनी सिलेंडरची उंची शोधण्यास सांगितले आहे. गोलाकार वितळून सिलेंडरमध्ये टाकला की गोल आणि सिलेंडर या दोन्हींचे आकारमान सारखेच राहते. सिलेंडरची उंची कोणती आहे हे अज्ञात मिळवण्यासाठी आपण गोलाच्या आकारमानाचे सिलेंडर सूत्राच्या आकारमानाशी बरोबरी करू शकतो. दिले. गोलाची त्रिज्या बरोबर 4.2 सेंटीमीटर. सिलेंडरची त्रिज्या बरोबर 6 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे की सूत्र गोलाच्या आकारमानासाठी बरोबर 4/3 पाय r चा घन आणि या सिलेंडरचे आकारमान बरोबर पाय r वर्ग h. 4/3 पाय r वर्ग घन बरोबर पाय r वर्ग h. 4/3 गुणिले 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 4.2 बरोबर 22/7 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले h.
H बरोबर 4 × 1.4 × 4.2 × 4.2 छेद 6 × 6. H बरोबर 2.74 सेंटीमीटर. म्हणून रिकास्ट केल्यानंतर सिलेंडरची उंची बरोबर 2.74 सेंटीमीटर. आता आम्ही एक समस्या सोडवू. 1.75 सेंटीमीटर व्यासाची आणि 2 मिलीमीटर जाडीची किती चांदीची नाणी 5.5 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर × 3.5 सेंटीमीटर आकारमानाचा घनदाट तयार करण्यासाठी वितळणे आवश्यक आहे. उपाय. या प्रश्नात त्यांच्याकडे अनेक चांदीची नाणी आहेत जी दिलेल्या परिणामांचे घनरूप तयार करण्यासाठी आवश्यक आहेत. नाणी वितळली जातात आणि घनदाट मध्ये टाकली जातात तेव्हा नाणी आणि घनदाट यांचे प्रमाण समान राहते. म्हणून आवश्यक असलेल्या चांदीच्या नाण्यांची संख्या अज्ञात मिळवण्यासाठी आपण सिलेंडर किंवा नाण्याचे घनफळ आणि घनदाट वस्तूंच्या आकारमानाची बेरीज करू शकतो. दिले. नाण्यांचा व्यास 1.75 सेंटीमीटर. नाण्याची त्रिज्या D/21.75/2 सेंटीमीटर. नाण्याची जाडी भागिले उंची बरोबर 2 मिलीमीटर बरोबर 0.2 सेंटीमीटर. घनदाट परिणामे 5.5 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर × 3.5 सेंटीमीटर आहेत. आता नाण्यांची संख्या बरोबर n विचारात घेऊ. आता आपण सिलेंडरच्या व्हॉल्यूमची क्युबॉइडच्या व्हॉल्यूमशी तुलना करणार आहोत. n × πr² h बरोबर L × b × h. n × 22.7 × 1.75/2x 1.75/2 × 0.2 बरोबर 5.5 × 10 × 3.5. n × 11 × 0.25 × 1.75 × 0.1 बरोबर 5.5 × 10 × 3.5. n बरोबर 5.5 × 10 × 3.5 छेद 11 × 0.25 × 1.75 × 0.1. n बरोबर 192.5 छेद 0.481. तर आम्ही संपूर्ण संख्या 400 मानतो. म्हणून दिलेल्या परिणामांचा घनदाट तयार करण्यासाठी 400 चांदीची नाणी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण काय शिकलो ते थोडक्यात समजूया. जेव्हा घनपदार्थांचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर व्हॉल्यूमचे अखंडता राखून केले जाते तेव्हा आपण परिवर्तनाच्या आधी आणि नंतरच्या खंडांची समानता करू शकता. मोजमापाच्या एककांकडे लक्ष द्या आणि संपूर्ण गणनेमध्ये ते सुसंगत असल्याची खात्री करा. ठोस रूपांतरणाच्या संकल्पनेमध्ये वास्तुकला, अभियांत्रिकी, उत्पादन आणि कला यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग आहेत.